भोगावती कारखान्याच्या 2 संचालकात जोरदार वाद. समर्थकांकडून संचालकाला चोप. परिसरात चर्चांना ऊत. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखान्या येथे आज संचालक मंडळाच्या बैठकीत धुमश्चक्री झाली. डोंगळे व खराडे या 2 संचालकांमध्ये जोरदार वाद झाला. समर्थक आक्रमक झाल्याने संचालकाला चोप दिला. घटनेनंतर भोगावती परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखाना येथे आज संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. कमिशनच्या मुद्द्यावरून 2 संचालकांमध्ये तीव्र वाद झाला आणि त्यानंतर समर्थकांनी सभागृहाबाहेर आक्रमक होत धक्काबुक्की केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे भोगावती परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. भोगावती साखर कारखान्याच्या मासिक संचालक मंडळ बैठकीत सेंद्रिय खत टेंडर, डिस्टिलरी टेंडर आणि गळीत हंगाम समाप्ती या विषयांवर चर्चा सुरू होती. याच दरम्यान कमिशनच्या मुद्द्यावरून संचालक सुनील खराडे आणि धीरज डोंगळे यांच्यात तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर हमरी-तुमरीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सभागृहातील वादाची माहिती बाहेर समजताच डोंगळे गटाचे समर्थक आक्रमक झाले. यावेळी सुनील खराडे यांच्यावर धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही समर्थकांनी कपडे फाडल्याचीही चर्चा आहे. मात्र या सर्व आरोपांबाबत अधिकृत स्तरावर वेगवेगळे दावे समोर येत आहेत. याबाबत सुनील खराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डोंगळे यांचे भ्रष्ट पुरावे बाहेर काढणार. वैफल्यग्रस्त झालेल्या डोंगळे यांनी भ्याड कृत्य केले असल्याने त्याचा निषेध करत असल्याचे सांगितले. मंडळाची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये शेती विभागाच्या संदर्भातची चर्चा झाली. त्यामध्ये एका कर्मचाऱ्यानं गैरवर्तन केल्यामुळे आणि त्याची बदली चेअरमननी केल्यामुळे तो कर्मचारी कामावर हजर राहिला नाही. या संदर्भात मी चेअरमनांच्या निदर्शनास आणलं की चेअरमन साहेबांनी बदली करून सुद्धा तो कर्मचारी हजर राहत नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं सांगितलेलं असताना धीरज डोंगळे उठले आणि म्हटले तो माझ्या प्रचारात होता, त्याच्यावर कारवाई करणारा कोण जन्माला आला नाही आणि चिटक्या वाजून अंगावर धावून येण्याचा प्रयत्न धीरज डोंगरेंनी केला. दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. संचालकांनी समजावलं त्याला की बाबा हा कर्मचारी आपल्याशी संबंधित नाही आणि त्याच्यावर शिक्षा होणं गरजेचं आहे. पण हा माणूस दंगा करत बाहेर पडला, शिवीगाळ करत आणि बाहेरच्या आपल्या समर्थकांना बोलवून घेतलं. त्यांना चुकीचा गैरसमज त्यांच्यामध्ये त्या समर्थकांच्यात पसरवला आणि कारखान्याच्या मालमत्तेची नुकसान केली, तोडफोड केली. हे कारखान्याच्या हिताच्या, कारखान्याच्या भोगावतीच्या सभासदांच्या, कारखान्याच्या हिताच्या त्या जी त्यांची घडलेली जी वादची वृत्ती आहे धीरज डोंगळेची की हा वाद आमचा मीटिंगमध्येच राहायला पाहिजे होता, पण समर्थक आणून दहशत माजवून आपण कोणतरी वेगळं आहोत अशा प्रकारची जी त्यांनी भोगावती कारखान्यावरची दहशत माजून तोडफोड केली याचा मी निषेध करतो. आणि याच्याही पुढं त्यांचा हा जो भ्रष्टाचार आहे, त्यांनी केलेले जे कुकर्म आहे त्याचा बाहेर येणार म्हणून त्यांनी वैफल्यग्रस्त म्हणून माझ्यावर हे आरोप केलेले आहेत. तो घेतो तिथं फुल टाइम काम करतो, त्यानंतर तोच कर्मचारी कारखान्यामध्ये स्लिप बॉय म्हणून काम करतो आणि व्यापाऱ्यांचे जे गैरव्यवहार आहेत, काही व्यापाऱ्यांच्याकडून तो आर्थिक गोष्टी करतो, त्याच्या खातेनिहाय माझ्याकडे सुद्धा दाखले आहेत त्याचे की लाखो रुपये त्याच्या खात्यावर रत्नाकर बँक घोटाळेमध्ये आलेले आहेत. याबाबत मी माहिती काढल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशा कर्मचाऱ्यांना जे कारखान्याचं आणि सभासदांचं नुकसान करतात अशा कर्मचाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी म्हटल्यावर धीरज डोंगळे अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला. धीरज डोंगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केला. या संदर्भात भोगावती साखर कारखाना अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी बैठकीत किरकोळ वाद झाला, मात्र कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले. तर धीरज डोंगळे यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणावर खुलासा करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान या घटनेमुळे भोगावती साखर कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. धीरज डोंगळे यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी आनंदराव चरापले, भोगावती.